लातूर जिल्ह्यातल्या अनेक भागात गेल्या 2 दिवसात जोरदार पाऊस झाला। याचा फटका खरीप पिकांना बसलेला आहे। नदीकाठच्या शेतशिवारात पाणी घुसलंय। शेतात पाणी साचल्यामुळे पिकं पाण्याखाली गेले, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत। लातूर जिल्ह्यातील उजेड इथे अशाच शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी श्रीराम जाधव यांनी। गेल्या 2 दिवसापासून लातूर जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण सध्या उभे आहोत लातूर जिल्ह्यातल्या उजेड या गावामध्ये नदीकाठची जी शेतशिवार आहेत ते संपूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आपण इथल्या शेतकऱ्यांशी बोलणार आहोत की काय नेमकं त्यांचं नुकसान झालेलं आहे, कोणतं संकट त्यांच्यावरती ओढवलेलं आहे। मला सांगा काय काय परिस्थिती आहे सध्या? आता सध्याच्याला पूर भरपूर आलेला आहे। 2-3 वेळेस पूर येऊन गेला। आता सध्या सोयाबीन टोटल सगळं पाण्यातच आहे। सोयाबीन, तूर, आपलं मूग सगळं पाण्यात आहे सध्या। आता सध्या तर एवढी बिकट परिस्थिती आहे गावाल्याची, आमच्या गावाल्याच्या म्हणण्यापेक्षा गाव शेजारी जेवढ्याचं पाणी शेतात गेले तेवढ्याचं पूर्ण नुकसान आहे, टोटली नुकसान आहे। तर शासनाकडून भरभरातून मदत होईल अशी आमची विनंती, कळकळीची विनंती। नाहीतर आम्हाला पर्याय दुसरा नाही, फाशी घेऊन मेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आमची शासनाला अशी विनंती राहणार आहे की जे सांगली आणि कोल्हापूरला पॅटर्न लागू केला आणि त्याचप्रमाणे हरियाणामध्ये जो लागू झाला आहे, नाही पंजाबमध्ये जे पॅटर्न शेतीच्या संबंधानं लागू केला आहे तशा पद्धतीने या ठिकाणी महापुराच्या संबंधानं लागू व्हावा अशी आमची शेतकऱ्यांची विनंती। उजेडच्या वरती डोंगरगाव बॅरेज आहे मांजळ नदीवरती, आणि त्या बॅरेजचं पाणी जास्त वेगाने सोडल्यामुळं जवळपास 5 ते 10 फूट जमीन खरडून गेलेली आहे। त्याच्यामुळे ते कधी भरून निघणार नुकसान कधीच भरून निघणार नाही। तरी पण शासनानं जास्तीत जास्त मदत करून शेतकऱ्याला उभा करावं असं एवढी शेतकऱ्याची विनंती। पेरणीसाठी किंवा अनेक ते दुरुस्त करण्यासाठी अनुदान दिलं तर बरं होईल, आणि ते झालं तर मग काहीतर शेतकरी वाचू शकतो। नाही तर आम्हाला विष प्राशन करून किंवा फाशी करून मारण्याशिवाय इलाज नाही। पुढारी न्यूजसाठी श्रीराम जाधव, उजेड, लातूर।